तुम्ही इंडिकेटरचा वापर एंट्री घेण्यासाठी करताय की कन्फर्मेशनसाठी? जर तुम्ही फक्त बाय सिग्नल दिला म्हणून ट्रेड घेत असाल तर लक्षात ठेवा, तुम्ही त्याच 90% ट्रेडर्सच्या रांगेत आहात जे वर्षानुवर्ष लॉस करताय. आज आपण इंडिकेटरचा असा चेहरा पाहणार आहोत जो चार्टला सोपा तर करतोच पण तुम्हाला चुकीच्या ट्रेडपासून वाचवतो. चला तर मग मार्केटला वाचण्याची खरी पद्धत शिकूया. इंडिकेटर म्हणजे काय? इंडिकेटर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून गुंतागुंतीच्या चार्टला सोपं करणारं एक साधन आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जसा गाडीच्या डॅशबोर्डवरचा इंडिकेटर गाडीची स्थिती सांगतो, तसंच चार्टवरचा इंडिकेटर आपल्याला प्राइसची स्थिती सांगतो. तो आपल्याला फक्त प्राइसची दिशा सुचवतो. निर्णय आपल्याला स्वतः घ्यायचा असतो. मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय? आता इंडिकेटर्सच्या जगात सगळ्यात लोकप्रिय नाव म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेज. नावाप्रमाणेच हे गेल्या काही ठराविक कॅन्डल्सच्या किमतीची सरासरी म्हणजेच ॲव्हरेज काढतं. समजा तुम्ही 50 दिवसांचा मूव्हिंग ॲव्हरेज लावला तर तो गेल्या 50 दिवसात मार्केट कुठे होतं याची सरासरी लाईन चार्टवर काढतो. थोडक्यात म्हणजे प्रत्येक चार्टवरच्या मागच्या 50 कॅन्डल्सची ॲव्हरेज प्राइस. त्यामुळे काय होतं, चार्टवरचा जो विनाकारण गोंधळ म्हणजे नॉईज असतो तो कमी होतो आणि आपल्याला एक स्पष्ट दिशा दिसते. 2 प्रकारचे मूव्हिंग ॲव्हरेज असतात. सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजेच SMA आणि एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजेच EMA. सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे समजा आपण मागील 10 दिवसांची सरासरी काढत आहोत, तर SMA 10ही दिवसांना सारखं महत्त्व देतो, त्यामुळे तो थोडा स्लो असतो. एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज हा स्मार्ट आहे, तो आजकालच्या किमतींना जास्त महत्त्व देतो, त्यामुळे मार्केटमध्ये मोठी हालचाल झाली की लगेच हा वळतो. SMA म्हणजे मोठी बस जिला वळायला वेळ लागतो आणि EMA म्हणजे एक छोटी कार जी पटकन वळू शकते. म्हणूनच मी EMA वापरते, तो आपल्याला ट्रेंडचे सिग्नल लवकर देतो. आता आपण बघूया हे इंडिकेटर्स चार्टवर कसे ॲड करायचे. ट्रेडिंग व्ह्यू ओपन करा. आता मी इथं M&Mचा चार्ट ओपन केला आहे, महिंद्रा अँड महिंद्राचा. लेफ्ट साईडला आपल्याला नाव दिसतंय M&M. त्याच्यानंतर आपल्याला टाईम फ्रेम्स दिसत आहे, 4 आवर, डेली, वीकली आणि मंथली. आणि मग आपल्याला एक कॅन्डल्सचा सिम्बॉल दिसतोय, तिथून आपण लाईन चार्ट, कॅन्डल चार्ट हे सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर आपल्याला एक ऑप्शन दिसतंय इंडिकेटर्स. आपल्याला हे इंडिकेटर्स ऑप्शनमध्ये जायचं आहे. त्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे मूव्हिंग ॲव्हरेज. मूव्हिंग ॲव्हरेज जेव्हा टाईप कराल तेव्हा आपल्याला खाली सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज एक दिसतंय, तिथं आपण क्लिक करूया. आणि त्यानंतर आपल्याला क्लिक करायचं आहे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजवर. आपल्याला इथं दोघं मूव्हिंग ॲव्हरेज दिसत आहे, SMA आणि EMA. SMAच्या सेटिंगमध्ये जाऊन आपल्याला त्याची लेंथ चेंज करायची आहे 50, कारण आपल्याला 50 डेजचा ॲव्हरेज घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण स्टाईलमध्ये जाऊन त्याचा कलर चेंज करूया, रेड. म्हणजे आपला जो सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज आहे तो आपल्याला रेड कलरमध्ये दिसेल. आणि EMAच्या सेटिंग्समध्ये जाऊन आपण EMAची लेंथ चेंज करूया. बाय डिफॉल्ट ती 9 दिसते, ती आपण 50 करूया आणि मग ओके. आता हे दोघं मूव्हिंग ॲव्हरेज आपल्या चार्टवर ॲड झाले. आता तुम्हाला दोघांमध्ये काय डिफरन्स दिसतोय, तर हा जो एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आहे तो प्राइसला आधी टच करतो आणि त्यानंतर मग सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज. म्हणजेच तो आपल्याला प्राइसचा चेंज आधी सांगतो, म्हणून आपण EMA वापरतो. मग आपण सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज हाईड करूया आणि फक्त EMAवर कॉन्सन्ट्रेट करूया. आता मी दाखवणार आहे तुम्हाला 50 EMAची मॅजिक. चला बघूया. इथे प्राइसने ट्रेंड शिफ्ट केला आणि त्यानंतर बघा तर प्राइस या 50 EMAला टच करते आणि बाउन्स होते. 50 EMAला टच करून प्रत्येक वेळेला प्राइस वर जाते. मग ट्रेंड चेंज झाल्यानंतर जेव्हा प्राइस 50 EMA जवळ येते तेव्हा आपण आपला बाय ट्रेड प्लॅन करू शकतो. इथे प्राइसने हाय केला, लो केला आणि जेव्हा हाय ब्रेक केला तेव्हा आपण एंट्री करणार. SL स्विंग लोच्या खाली लावणार आणि टार्गेट असणार आपलं 1:2. त्यानंतर नेक्स्ट ट्रेड बघूया. जेव्हा प्राइस 50 EMA जवळ आली आणि प्राइसने हाय
केला आणि लो केला, त्यानंतर तो हाय ब्रेक केला, तेव्हा आपली एंट्री होणार. SL असणार स्विंग लोच्या खाली आणि टार्गेट असणार 1:2. त्यानंतर तुम्हाला परत एक ट्रेड मिळाला. प्राइसने हाय केला, लो केला आणि हा हाय ब्रेक केला, त्यावेळेस आपली एंट्री झाली. आपला SL होता लोच्या खाली आणि टार्गेट होतं 1:2. असं करत आपण सगळे स्विंग्स त्याचे कॅप्चर करू शकतो. आता परत जेव्हा प्राइस 50 EMA जवळ आली तेव्हा आपण ट्रेड प्लॅन केला. हा स्विंग हाय होता, हा आधीचा, तो ब्रेक झाला. SL आपण स्विंग लोच्या खाली लावला आणि टार्गेट प्लॅन केलं 1:2. पण प्राइस आपलं टार्गेट कंप्लीट न करताच खाली आली आणि आपला SL हिट झाला. तर इथं स्टॉकचा ट्रेंड चेंज झाल्यामुळे आपला SL गेला. की आपण प्रॉफिटेबल असू का, तर आपण 4 ट्रेड घेतले, 4 मधले आपले 3 ट्रेड टार्गेटला गेले आणि 4th ट्रेड फेल झाला. जर 100 रुपीज लॉस पकडला प्रत्येक ट्रेडमध्ये आणि आपण टार्गेट सेट केलं होतं 200 रुपीज, तर 3 ट्रेड्समध्ये आपण टोटल 600 रुपीज मिळवले आणि एका ट्रेडमध्ये आपण 100 रुपीज लॉस केला, म्हणजे आपण 500 रुपीज प्रॉफिट केलं. यालाच म्हणतात रिस्क मॅनेजमेंट. कुठलीही स्ट्रॅटेजी ही 100% वर्क करत नाही, आपल्याला SL हा घ्यावाच लागतो. ट्रेडमध्ये पण आपण रिस्क मॅनेजमेंट करून लॉस वाचवू शकलो असतो. कसा ते आपण रिस्क मॅनेजमेंटच्या व्हिडिओमध्ये बघूया. 50 EMA हा स्विंग आणि पोझिशनल ट्रेडिंगसाठी एक प्रभावी साधन आहे. पण लक्षात ठेवा, या स्ट्रॅटेजीने ट्रेड तेव्हाच घ्यायचा आहे जेव्हा स्टॉक हायर टाइम फ्रेममध्ये स्ट्रॉंग अप ट्रेंडमध्ये असेल. समजलं असेल तर पटकन कमेंटमध्ये इंडिकेटर टाईप करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.